कृषी प्रधान तालुका असल्या कारणास्तव आपल्याला पाण्याची गरज आहे आणि पाण्याशिवाय आपल्या शेतमालाला भाव मिळणार नाही आणि भाव मिळाला नाही तर पर्यायी बाजारपेठेत चलन फिरणार नाही। मी अनेक व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की पाणी हा फार गहन विषय होऊन बसलेला आहे। तो शेतकऱ्यांपुरती मर्यादित न राहता आपल्या सगळ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे। आजही आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास औद्योगिकरणाचं आरक्षण आणि पिण्याचं आरक्षण जर बघितलं तर 79% वर गेलेलं आहे। फक्त 21% पाणी हे आपलं सिंचनासाठी शिल्लक राहिलेलं आहे। त्यामध्ये 2-3 रोटेशन कसेबसे होतात आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर या बाजारपेठ आणि तालुका उजाड झाल्याशिवाय राहणार नाही। आपण बघितलं की 50,000 कोटीचा समृद्धी महामार्ग केला आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या जिल्ह्यांना त्याचा फायदा झाला। अतिशय 25-30 हजार कोटीत देखील 50 ते 100 TMC पाणी या ठिकाणी आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळवता येऊ शकतो। फक्त त्याला राजकीय इच्छाशक्ती आणि लवकरात लवकर ते कसं पूर्णत्वास नेता येईल, कारण की या गोदावरी खोऱ्यामध्ये जवळपास या राज्याचं 40% सिंचन मराठवाड्याचे 8ही जिल्हे आपले नाशिक नगर या सगळ्या शेतकऱ्यांचं भवितव्य या गोदावरी खोऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे।